नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे शिवछत्रपती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मंत्री संजय राठोड यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे राज्यस्तरीय शिवछत्रपती कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात अशी मागणी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 25 मे 2026 रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात दिग्रस तालुक्यातील कबड्डी प्रेम ग्रामीण खेळाडूंची गुणवत्ता आणि स्पर्धा आयोजनासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. आमदार संजय राठोड यांनी पत्रात म्हटले आहे की कबड्डी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट जोडलेला लोकप्रिय राष्ट्रीय खेळ आहे. ग्रामीण युवकांमध्ये या खेळाबाबत विशेष आकर्षण असून महाराष्ट्राने देशाला अनेक उत्कृष्ट कबड्डीपटू दिले आहेत. शासनामार्फत आयोजित विविध स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिग्रस शहर हे क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करणारे शहर असून येथे कबड्डी खेळ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. तालुक्यातील अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत दिग्रसचे नाव देशभर पोहोचवले आहे. त्यामुळे शिवछत्रपती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दिग्रस येथे झाल्यास ग्रामीण व आदिवासी भागातील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळेल असा विश्वास आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक असलेले क्रीडा मैदान, निवास व्यवस्था, वाहतूक सुविधा, स्वयंसेवकाची उपलब्धता तसेच स्थानिक प्रशासन आणि विविध संस्थांचे सहकार्य दिग्रस येथे सहज उपलब्ध होऊ शकते असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडा संस्था आणि नागरिकांच्या समन्वयातून ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेमुळे यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील ग्रामीण खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळेल, स्थानिक क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल आणि दिग्रस शहराची राज्यभर वेगळी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे शिवछत्रपती राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे आयोजित करण्यात याव्यात अशी विनंती आमदार संजय राठोड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.